नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. 2 जुलैला जेव्हा अजित पवार काही आमदारांना घेऊन राजभवनात शिंदे भाजपच्या सरकारमध्ये शपथ घेतली आणि राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडल्याचं जाहीर झालं. तोपर्यंत राष्ट्रवादीमध्ये कुठलीही फूट नाही किंवा राष्ट्रवादी एकसंघ आहेत. त्याच्या 1 महिना अगोदर शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 2-4 दिवस मीडियामध्ये खूप काही असं नाटक आपल्याला बघायला मिळालं. शरद पवारांनी राजीनामा दिला. शरद पवारांच्या राजीनाम्यावरून अनेक कार्यकर्ते, समर्थक, नेते, आमदार यांनी अश्रू ढाळले. मग शरद पवारांना तो राजीनामा पाठीमागे घ्यायला लावला. त्यांनी पण तो स्वतःच दिलेला राजीनामा स्वतःच परत घेतला. हे सगळं आपण नौटंकी बघून झालेली आहे. आणि त्यावेळेसच अजित पवारांना असं वाटत होतं की शरद पवारांनी राजीनामा दिलाय आणि ते आता वयोवृद्ध झालेत, त्यांचं वय झालंय आणि ही सगळी जबाबदारी त्यांनी स्वतःच कोणाकडे तरी द्यायला पाहिजे. अर्थात ती सुप्रिया सुळेंकडे द्यायची की अजित पवारांकडे द्यायची, हा सगळा प्रश्न शरद पवारांचा होता. पण अजितदादांचं असं मत होते की त्यांनी ती जबाबदारी आता ती कोणाकडे तरी द्यावी. आणि काहीसा असा पण शरद पवारांनी तसा सिग्नल पण असं वाटत होता की कदाचित राष्ट्रीय राज्यकारणामध्ये सुप्रिया सुळेंना देतील आणि राज्याच्या राजकारणामध्ये अजितदादांकडे नेतृत्व देतील, असा जो काही लोकांमध्ये किंवा मीडियामध्ये एक सूर आपण बघितला. पण तसं काही होताना दिसलं नाही. शेवटी अजितदादा महिन्यातच 40 आमदार घेऊन बाहेर पडले. आणि जेव्हा हा सगळा फुटीचा प्रसंग शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर येऊन पडला, त्यावेळेस 2-4 दिवसातच शरद पवारांना काही प्रश्न विचारले. मग ते मीडियासमोर आले. मग शरद पवार किंवा राष्ट्रवादीच्या हे जे काही राहिलेले जे लोक आहेत, मग जितेंद्र आव्हाड असतील किंवा जयंत पाटील असतील, सुप्रियाताई सुळे स्वतः किंवा साहेब असतील, यांच्या मते राष्ट्रवादीमध्ये कुठलीही फूट पडली नाही. फक्त राष्ट्रवादीतला एक गट सत्तेत सामील झालाय असं त्यांचं म्हणणं होतं. कधी त्यांना प्रश्न विचारा, मग जयंत पाटलांना विचारा, जितेंद्र आव्हाड म्हणायचे की आमचा एक पक्ष, आमचा एक गट सरकारमध्ये, आम्ही विरोधात आहे, आता चांगले आहे, आम्हाला कामं वगैरे करता येतील, असं हसत हसत चेष्टेने काही लोक बोलायचे. जयंत पाटील कधी काय बोलतात, कधी काय बोलत नाही. आता तर जयंत पाटील कुठं गायब आहे की काय. जयंत पाटलांचं महाराष्ट्रामध्ये कुठल्या मीडियामध्ये नाव सुद्धा येत नाही. आणि सुप्रियाताई, जरी असं वरवर पाहता आपल्याला वाटत होतं की सुप्रियाताई खूप खुश दिसतात, कधी नाराज नाही, सगळ्या बाईट्स वगैरे किंवा कॅमेऱ्यांसमोर येताना त्या एकदम हसत हसत येतात. त्यांना आता या राजकारणाची खूप आता हे झाली, किळसवाणं राजकारण झाले. महाराष्ट्राचं असं दाखवायचं, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, हे महाराष्ट्राचं म्हणजे न पाहिलेलं कधीतरी पाहिलेलं, या महाराष्ट्राला खूप काही असं वाईट दिवस आले, असं मीडियामध्ये नेहमीच सुप्रियाताई आपण हसत हसत बोलताना बघत असतो. मग त्यांनी बोलायचं, आम्ही
आमच्या पक्षामध्ये कुठली फूट नाही. दादांबरोबर काही आमदार सरकारमध्ये गेलेत, पण आमच्या पक्षामध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये कुठली फूट नाही. शरद पवारांनी सांगायचं की आम्ही या कुठेही न्यायालयात जाणार नाही, सुप्रीम कोर्टात जाणार नाही. पक्ष नाव आणि पक्ष चिन्हासाठी आम्ही निवडणूक आयोगात सुद्धा जाणार नाही. हा सगळं त्यांना काही दिवस सांगावं लागलं. याचं कारण असं की जेव्हा एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं, तेव्हाची अवस्था उद्धव ठाकरेंची जी झाली होती किंवा आदित्य ठाकरेंची झाली होती, कारण निवडणूक आयोगामध्ये आमदारांची संख्या, खासदारांची संख्या पाहिली जाते आणि त्याच बेसवर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह जेव्हा प्रदान केलं, त्यावेळेस आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा त्यांचे जे कोणी समर्थक आहेत त्यांचा थायथायाट करून झाला होता. खूप असा त्यांचा संताप झाला होता. खूप शिव्या घालत होते, निवडणूक आयोगाला काय काय बोलत होते. म्हणजे निवडणूक आयोगाला गुलाम, दलाल या सगळ्या बोलून झाल्या गोष्टी. तेव्हा राष्ट्रवादीमध्ये कुठलीही फूट नव्हती. तेव्हा अजित पवार राष्ट्रवादीतच होते किंवा शरद पवार साहेबांबरोबर होते. तेव्हा शरद पवारांनी शिवसेनेच्या या नेत्यांना एक सल्ला दिला होता की त्याच्यासाठी एवढं तुम्हाला संतापायची गरज नाही किंवा त्याच्यासाठी खूप चिंता करायची काही गरज नाही. झालं ते सोडून द्या. पक्षचिन्ह, पक्ष नाव हे काही महत्वाचं नसतं. आणि समजा तुम्हाला तुमचं पक्षचिन्ह मिळालं नाही तर नवीन एखादं पक्षचिन्ह घ्या, नवीन नाव घ्या आणि जनतेमध्ये कामाला लागा. मागे काय तुमच्याकडे पक्षचिन्ह होतं, मागे तुमच्या पक्षाचं काय नाव होतं, हे काही दिवस ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा प्रचाराला लागाल त्यावेळेस तुमच्या पक्षचिन्हाची ओळख निर्माण होईल. तुम्ही मागचं सगळ्या गोष्टी चिंता करीत बसले किंवा त्याच्यासाठी न्यायालयात वेळ खर्च करत बसले तर तुम्ही लोकांपर्यंत तुमचे विचार कधी पोहोचवणार. अशा प्रकारचा सल्ला शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरेंना किंवा त्यांच्या समर्थकांना देऊन टाकला होता. आणि तशाच प्रकारची फूट जेव्हा राष्ट्रवादीमध्ये झाली आणि जेव्हा अजितदादांनी सगळं निवडणूक आयोगात सुद्धा अगदी कॉन्क्रीट पद्धतीने काम केलंय आणि निवडणूक आयोगाचा निकाल सुद्धा आता अजितदादांच्या बाजूने लागेल याची खात्री जेव्हा शरद पवारांना आली, तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलेला हा सल्ला त्यांच्या गळ्यामध्ये फास बनून राहिलेला आहे की आपण एका पक्षप्रमुखाला या सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही. नवीन पक्षचिन्ह घ्यायचं, नवीन नाव घ्यायचं, कामाला लागायचं असा सल्ला दिला आणि आपल्यावरच ती आता वेळ आली. आपल्या पक्षाचं चिन्ह, आपल्या पक्षाचं नाव हे आपण 25 वर्ष अनेक कोलांटउड्या आणि अनेक उपद्व्याप आणि अनेक लोकांच्या पाठीत खंजीर खुपसून तयार केलेला हा पक्ष तेव्हा कोणीतरी घेऊन जाणार आहे आणि तो पण आपल्या डोळ्यात देखत नेणार आहे. कारण आता आपलं वय झालंय, डोळ्यासमोर नेणार आहे. तेव्हा त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. कारण
शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंनी स्थापन नाही केला. शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंनी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष आहे. त्यामुळं ते हयात असेपर्यंत त्यांच्या पक्षाला कोणी धक्का लावला नाही. त्याच्यामुळं बाळासाहेब हयात असेपर्यंत ह्या पक्षाला, शिवसेनेला कोणी धक्का लावला नाही. त्यांचा पक्ष गमावला त्यांच्या सुपुत्रांना. त्याच्यामुळं बाळासाहेबांना हे दुःख झालेलं नाही. पण शरद पवारांनी हा पक्ष स्थापन केला आणि शरद पवारांच्या हयातीमध्येच त्यांच्या समोर, त्यांच्यावर ही जेव्हा वेळ येते की आपण तयार केलेला पक्ष, आपण तयार केलेलं एखादं झाड जेव्हा ते कुणीतरी उपटून घेऊन जाते, या गोष्टीचं दुःख प्रत्येकाला होणं म्हणजे साहजिक आहे. आणि मग सुप्रियाताईंनी बाईट द्यायच्या, आम्ही जाणार नाही, आम्ही हे करणार नाही. पण सुप्रियाताई सुद्धा आता निवडणूक आयोगामध्ये चक्रा मारतात. तसं पाहिलं तर निवडणूक आयोगामध्ये उद्धव ठाकरे कधी गेले नाही, एकनाथ शिंदे पण कधी गेले नाही आणि अजितदादा सुद्धा कधी गेले नाही. एकनाथ शिंदेंना पण आत्मविश्वास होता, उद्धव ठाकरेंना पण आत्मविश्वास होता आणि अजितदादांचा सुद्धा आत्मविश्वास अगदी भरून आहे. पण शरद पवारांना या वयात सुद्धा आत्मविश्वास राहिलेला नाही. त्यांच्या एक लक्षात आले की आपला पक्ष आपल्यापासून आता जातोय, आपलं चिन्ह जाते, आपलं निवडणूक आयोगाचं जे काही राष्ट्रवादीचं नाव, चिन्ह, घड्याळ, हा सगळा प्रकार आपल्यापासून आता दूर जाणार आहे. त्यामुळं न राहूनही शरद पवार स्वतः निवडणुकी आयोगामध्ये सुनवायला जातात. अर्थात तिथं सगळं जे काही मांडणी, सुनावणी, जे काही करायचं असतं ते वकील करत असतात आणि थोड्याफार प्रमाणामध्ये जे काही हजर राहायचं असेल तर समर्थक, मग शिवसेनेचे त्यावेळेस उबाटाचे म्हणजे देसाई किंवा संजय राऊत किंवा प्रभू, हे सगळे लोक जायचे, किंवा शिंदे साहेबांचे राहुल शेवाळे वगैरे जायचे. आणि मग अजितदादांचे आता प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे जातात. तसं सुप्रियाताईंनी, जितेंद्र आव्हाडांनी गेलं तर काही वावगं नाही, वकील असतातच. पण या वयामध्ये शरद पवारांना जावं लागतं. शरद पवार सुप्रियाताईंबरोबर जातात आणि मग तिथं येऊन कुठंतरी बसायचं आणि बाहेर निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर 4 पत्रकारांना घ्यायचं, बाईट द्यायची. या पत्रकार परिषदा आणि पत्रकारांना बाईट देऊन कुठलाही निकाल प्रभावित होत नाही, हे जरी शरद पवारांना माहीत असलं तरी ते असं दाखवत असतात की मी नेहमी पत्रकार वार्ता जी करतो त्याच्यामुळं नक्कीच काही त्याचा परिणाम होईल, पण असं काही होत नाही. जी गोष्ट ते लोकांना सल्ला देतात की हे करण्याची गरज नाही, ते करण्याची गरज नाही, आज तीच वेळ त्यांच्यावर आली. आणि सुप्रिया सुळे जरी असं वाटत नाही, त्या नेहमी हसत हसत बाईट देतात, हसत हसतच माध्यमांपुढे येतात, पत्रकारांपुढे येतात. पण आता त्यांचं दुःख पण लपून राहत नाही, ही गोष्ट पण आपल्या लक्षात येते. पण हे सगळं विधी लिखित नियतीने समोर आणलेलं असतं. या सगळ्या गोष्टी, या फूट, राजकारण, पक्ष, पार्ट्या, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, काँग्रेस पक्षामध्ये पण
अनेक वेळा फूट झाली. सुरुवातीला त्यांचं बैलजोडी होती, पक्षचिन्ह. त्याच्यानंतर 10 वर्षांनी परत फूट झाली. मग गाय वासरू आलं, त्याच्याही नंतर फूट झाली. मग हाताचा पंजा मिळाला. त्यामुळं या सगळ्या गोष्टी पक्षामध्ये, राजकारणामध्ये होत असतात. निवडणूक आयोगाच्या मेरिटनुसार निकाल देत असतो. त्यासाठी वकिलांची फौज काम करीत असते. पण या वयात शरद पवारांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये चक्रा किंवा खेटा मारायला लागणं ही सुद्धा एक दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळं शरद पवारांनी या वयामध्ये काही आत्मविश्वास जरी त्यांचा ढळला असेल, पण वकिलांवर भरोसा ठेवला पाहिजे. किंवा आपण जो शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना जो काही सल्ला दिला होता, त्या सल्ल्याप्रमाणे स्वतःला सल्ला दिला पाहिजे. आणि आता थांबायचं त्यांच्या मनावर आहे. पण आपण एक राज्याचे नेते आणि जाणते राजे, देशाचे नेते यांना आपण नक्कीच म्हणू शकतो की आपण आपली प्रकृती पण सांभाळली पाहिजे. आपल्याला वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याची पण गरज येते, डॉक्टरांच्या मदतीची गरज येते. या वयामध्ये आपण इतकी दगदग करणं चांगलं नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता कार्यकर्त्यांवर, सुप्रियाताईंवर किंवा जे कोणी आमदार, खासदार त्यांच्याबरोबर आहेत त्यांच्यावर सोडल्या पाहिजे. आता असं तर काही शक्य नाही. त्यामुळं शरद पवार साहेब आता नक्कीच या गोष्टीचा विचार करतील असं आपण म्हणूया. तुर्तास आपण इथं थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.